नमस्कार, मी डॉक्टर विशाल प्रकाश खोपडे, सरपंच ग्रामपंचायत नाटंबी. तर गेल्या काही दिवसात ज्या काही अफवा पसरल्या आहेत की नाटंबी गावामध्ये वृक्षतोड वगैरे झाली, तर तसं कोणताही प्रकार झालेला नाही. या वृक्षतोडीमागचा उद्देश असा आहे की आम्ही सर्व तरुण आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन एक प्रकल्प वनराई निर्माण करण्याचा प्रकल्प करण्याचा निर्धार घेतलेला आहे. त्यातून आम्ही होम टू होम अशी लोकवर्गणी काढलेली आहे. श्रमदान महिलांचे, पुरुषांचं, शालेय विद्यार्थ्यांचं आणि इतर ज्या कोणत्या श्रमदानासाठी टीम येतील त्यांचा आम्ही मदत घेऊन तिथे एक मोठा प्रकल्प करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी घेतलेला आहे. या प्रकल्पाचा उद्देश असा आहे की ज्यातून आम्हाला आमच्या गावची 78 एकर ट्रस्टची जमीन आहे. त्या जमिनीतून आम्हाला आता कोणतंच उत्पन्न नाही आहे. सगळी कोरडवाहू किंवा अशी मुरमाड खडकाळ अशी जमीन आहे. ती जमीन डेव्हलप करून आम्हाला त्यातून गावासाठी कोणतं उत्पन्न घेता येईल या उद्देशाने आम्ही तो प्रकल्प राबवत आहे. आत्तापर्यंत आम्ही तिथे 3,500 वृक्ष लागवड केलेली आहे. बांबू, आवळा, नारळ, चिक्कू, आंबा, जांभूळ आणि अनेक आयुर्वेदिक वनस्पती आम्ही त्या ठिकाणी लावत आहे. तर ज्या काही गैरसमज लोकांमध्ये पसरवला जात आहे नाटंबी ग्रामस्थ किंवा गावाच्या, तर तो साफ चुकीचे जे काय आरोप आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत. आणि प्रत्यक्ष आमचा एक हेतू असा आहे की बोर तालुक्यात एक मोठं पर्यटन स्थळ म्हणून नाटंबी टेंबी या ठिकाणचा उल्लेख व्हावा आणि त्या दिशेने आमची वाटचाल चालू आहे. पूर्णपणे आम्ही मेहनत करत आहे. आज त्या ठिकाणी आम्ही ड्रीप किट बसवलेलं आहे आणि सर्व झाडे आमची व्यवस्थित आहेत. 3,000 वृक्ष आम्ही त्या ठिकाणी लागवड केलेली आहेत. व्यवस्थित त्याचं संगोपन चालू आहे आणि श्रमदानासाठी अनेक बाहेरून लोक पण येऊन तिथे श्रमदान करत आहेत. मी विठ्ठल श्रीपती घाटे, पद्मावती देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष आहे. गेली 58ला ही संस्था रजिस्टर होऊन त्या ठिकाणी आमची 70 एकर जमीन स्वतःच्या मालकीची आहे. त्यामध्ये आम्हाला वार्षिक उत्पन्न फक्त 21,000 होतं. पण ह्या वर्षी आम्ही जवळजवळ 3,000 3,500 झाडं लावलेत आणि आमचा योजना अशी आहे की 70 एकरामध्ये आम्ही फळबागा करतो आहे की आमच्या ग्रामीण भागामध्ये, आमच्या गावामध्ये तरुणांना रोजगार मिळेल, त्याच्यामधून गरिबांना त्याची उपजीविका भागवता येईल. ह्या उद्देशाने आम्ही हा प्रकल्प उभा करत आहोत. ते बी लोकांच्या लोकवर्गणीमधून आणि लोकांच्या काही CSR फंडामधून बी आम्ही घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये श्रमदान घरटी 3,000 रुपये काढलेले आहेत. आमचा हा उद्देश फार वेगळा आहे. महाराष्ट्रामध्ये कुठं कानाकोपऱ्यामध्ये आमचं गाव नाटंबीचं नाव उज्ज्वल व्हावं ह्या उद्देशाने आम्ही प्रेरित होऊन तरुणांना एकत्र करून या ठिकाणी कामाला सुरुवात केलेली आहे. कुणीही त्याचं मानधन घेत नाही, काही नाही. आम्ही बी काम करतो आहे पण मानधन किंवा आम्ही लाभार्थी नाही आहे. आम्ही स्वतःचा वेळ घालून करत आहोत. तर त्याच्यावर गैरसमज घेऊ नये आणि आमचे चांगला उद्देश आहे तो सफल व्हावा हीच परमेश्वरच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो.